तर मंत्रिपदाबाबतच भरत गोगावलेने सुद्धा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल तर राजीनामा देतो अशी एका आमदारानं धमकी दिल्यामुळेच आपलं मंत्रिपद हुकल्याचा आमदार भरत गोगावले यांनी गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे मला मंत्रिपद मिळू शकलं नाही आणि आता त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलंय असं म्हणत गोगावलेंनी नाव न घेता आमदार संजय शिरसाट यांच्यावरती निशाणा साधलाय। गोगावलेंना गांभीर्यानं घेऊ नका असं प्रत्युत्तर यावरती संजय शिरसाटांनी दिलंय। साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं। एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजवला, बोलला तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का? मी 12 वाजता राजीनामा देतो म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शिडकोचं चेअरमन पद केलं। लक्षात तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी बायको हरणार। आमच्या बायकाची काय? मुख्यमंत्र्यांमध्ये आपल्यामध्ये जो संवाद होत असतो त्याची बाहेर वाच्यता करायची नसते, हे आपण समजून घ्यायचं असतं। म्हणून ते किस्से असे बाहेर येणं किंवा इतर सांगणं हे योग्य नाही। भरत माझा मित्र आहे, आजही मी त्याला फोन केला सकाळी, अरे भरत काय काय बोललास रे तू? तो म्हणतो नाही साहेब मी ते असं बोललो होतो, ते त्याच्या अनुषंगानं बोललो होतो आणि ते असं झालं होतं। परंतु भरतचा स्वभाव असा आहे की एखाद्या वेळेला तो मापमध्ये आला किंवा पब्लिकमध्ये आला तो कधी काय बोलेल त्याचा नेम नसतो, म्हणून त्याला सुद्धा तुम्ही असं सिरियस घेऊ नका।